हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 25 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 25 आहे. इन दिस सिरीज वी आर लर्निंग इंग्लिश स्टेप बाय स्टेप थ्रू सिम्पल डेली कन्व्हर्सेशन्स. या सिरीजमध्ये आपण सोप्या दैनंदिन संभाषणांद्वारे इंग्रजी बोलण्याचा सराव करत आहोत. टुडे वी विल लर्न हाऊ टू टॉक अबाउट द वेदर इन इंग्लिश. आज आपण हवामानाबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. बिफोर वी बिगिन टुडेज लेसन, रिमेंबर दिस. आजचा धडा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. वेदर इज वन ऑफ द मोस्ट कॉमन टॉपिक्स इन कन्व्हर्सेशन. हवामान हा संभाषणातील सर्वात सामान्य विषयांपैकी एक आहे. पीपल ऑफन स्टार्ट कन्व्हर्सेशन्स बाय टॉकिंग अबाउट द वेदर. खूप लोक संभाषणाची सुरुवात हवामानाबद्दल बोलून करतात. सो लर्निंग दिस सेंटेन्स विल हेल्प यू स्पीक नॅचरली. म्हणून ही वाक्य शिकल्याने तुम्हाला नैसर्गिकपणे इंग्रजी बोलता येईल. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्स. आता आपण हवामानाबद्दल बोलण्यासाठी काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. द स्काय लुक्स क्लिअर टुडे. आज आकाश स्वच्छ दिसत आहे. फॉर एक्झाम्पल, द स्काय लुक्स क्लिअर अँड ब्राईट टुडे. सेंटेन्स 2. देर इज अ जेंटल ब्रीज आउटसाइड. बाहेर हलकी झुळूक वाहत आहे. फॉर एक्झाम्पल, देर इज अ जेंटल ब्रीज दॅट फील्स रिफ्रेशिंग. सेंटेन्स 3. द टेम्परेचर फील्स कम्फर्टेबल. तापमान खूप आरामदायक वाटत आहे. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर फील्स कम्फर्टेबल दिस मॉर्निंग. सेंटेन्स 4. द माइट रेन लेटर इन द इव्हिनिंग. कदाचित संध्याकाळी पाऊस पडेल. फॉर एक्झाम्पल, इट माइट रेन लेटर सो कॅरी अन अम्ब्रेला. सेंटेन्स 5. द सनशाईन फील्स वॉर्म अँड प्लेझंट. सूर्यप्रकाश उबदार आणि आनंददायी वाटतो. फॉर एक्झाम्पल, द सनशाईन फील्स वॉर्म ड्युरिंग द आफ्टरनून. सेंटेन्स 6. द एअर फील्स फ्रेश आफ्टर द रेन. पावसानंतर हवा ताजी वाटते. फॉर एक्झाम्पल, द एअर फील्स फ्रेश अँड क्लीन आफ्टर द रेन. सेंटेन्स 7. क्लाउड्स आर स्लोली कव्हरिंग द स्काय. ढग हळूहळू आकाश झाकत आहे. फॉर एक्झाम्पल, क्लाउड्स आर स्लोली कव्हरिंग द स्काय दिस इव्हिनिंग. सेंटेन्स 8. द वेदर मेक्स द डे एन्जॉयबल. हवामानामुळे दिवस आनंददायी वाटतो. फॉर एक्झाम्पल, द वेदर मेक्स द डे एन्जॉयबल फॉर आउटडोर ॲक्टिव्हिटीज. नाव लेट्स सी अ सिम्पल कन्व्हर्सेशन. आता आपण एक संवाद पाहूया. हाऊ इज द वेदर टुडे. आज हवामान कसं आहे. द स्काय लुक्स क्लिअर अँड ब्राईट. आकाश स्वच्छ आणि उजळ दिसत आहे. दॅट साऊंड नाईस. ते छान वाटते. यस, द टेम्परेचर फील्स कम्फर्टेबल. हो, तापमान खूप आरामदायक वाटत आहे. नाव लेट्स प्रॅक्टिस स्पीकिंग टुगेदर. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. रिपीट स्लोली अँड क्लिअरली. द स्काय लुक्स क्लिअर टुडे. देअर इज अ जेंटल ब्रीज आउटसाइड. द टेम्परेचर फील्स कम्फर्टेबल. द सनशाईन फील्स वॉर्म. द एअर फील फ्रेश आफ्टर द रेन. एक्सलेंट. नाव ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. आता हा सराव करून बघा. लुक आउटसाइड अँड ऑब्झर्व द वेदर. बाहेर पहा आणि हवामान निरीक्षण करा. नाव डिस्क्राईब द वेदर इन 2 to 3 इंग्लिश सेंटेन्स. आता हवामानाबद्दल 2 ते 3 वाक्य इंग्रजी बोला. फॉर एक्झाम्पल, द स्काय लुक्स क्लिअर टुडे. द सनशाईन फील्स वॉर्म. पॉज द व्हिडिओ अँड ट्राय स्पीकिंग. व्हिडिओ थांबवून बोलण्याचा प्रयत्न करा. रिमेंबर दिस. ही गोष्ट लक्षात ठेवा. लर्निंग इंग्लिश इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. इंग्रजी शिकणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. एव्हरी डे यू प्रॅक्टिस यू इम्प्रूव्ह अ लिटल मोर. दररोज सराव केल्यावर तुम्ही थोडे थोडे सुधारता. सो कीप लर्निंग अँड कीप स्पीकिंग. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 25 डन.
आजचा सराव केला असेल तर डे 25 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 26. उद्या आपण डे 26 मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.